जमिनीची मोजणी व हद्द निश्चिती यांसारखे अत्यंत तांत्रिक काम करणाऱ्या भूमी अभिलेख विभागातील कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलनाचे हत्यार उपसले असून बुधवार दिनांक 18 फेब्रुवारी 2026 पासून राज्यव्यापी असहकार आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। समान काम समान वेतन या तत्वानुसार तांत्रिक वेतन श्रेणी लागू करावी, ही त्यांची प्रमुख मागणी आहे। यापूर्वी भूमी अभिलेख कर्मचारी कृती समिती महाराष्ट्र राज्यच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मुख्य सचिव, अपर मुख्य सचिव, महसूल व वन विभाग, अपर मुख्य सचिव वित्त विभाग मुंबई तसेच पुणे स्थित जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे यांना आपल्या मागण्या पूर्ण होण्यासाठी निवेदन देऊन संबंधितांचे लक्ष वेधण्यात आले आहे। मात्र राज्य सरकार व प्रशासन दखल घेत नसल्याने बुधवार दिनांक 18 फेब्रुवारी 2026 रोजी कास्ट्राई भूमी अभिलेख संघटनेचे अमरावती स्थित विभागीय अध्यक्ष नितीन इंगोले यांच्या नेतृत्वात भूमी अभिलेख विभागातील कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांची पूर्तता होण्यासाठी एल्गार पुकारला आहे। बुधवारी समान काम समान वेतनच्या प्रमुख मागणीला घेऊन सामूहिक एकतेचा परिचय देत यावेळी आंदोलकांनी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करीत राज्य सरकार व जिल्हा प्रशासनाचे त्यांनी लक्ष वेधल्याचे चित्र यावेळी दिसून आले। भूमी अभिलेख विभागाचा कणा मानल्या जाणाऱ्या भूक्रमापक पदासाठी अभियांत्रिकी पदविका ही शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे। संबंधित कर्मचाऱ्यांचे काम पूर्णतः तांत्रिक स्वरूपाचे असतानाही त्यांना लिपिक वर्गीय वेतनश्रेणी दिली जात असल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। दुसरीकडे वन विभाग व महापालिकांमध्ये याच पदासाठी तांत्रिक वेतनश्रेणी लागू करण्यात आली आहे। विशेष म्हणजे कोर्टाने कर्मचाऱ्यांच्या बाजूने निकाल दिल्यानंतरही शासनाने त्याची अंमलबजावणी केल्याने कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष वाढला आहे। भूमी अभिलेख विभागात अनेक पदे रिक्त असल्याने नागरिकांची कामे रखडत असल्याचे चित्र दिसून येत आहे। उत्कृष्ट व पात्र कर्मचाऱ्यांची भरती करून रिक्त पदांचा भरणा करावा, जेणेकरून सर्वसामान्य नागरिकांची कामे सुलभ वेळेत पूर्ण होतील, अशी मागणी नागरिकांकडूनही होत आहे। या आंदोलनामुळे जमिनीची हद्द मोजणी, न्यायालयीन मोजण्या, वाटणीचे नकाशे, सिटी सर्व्हे तसेच महामार्ग, धरणे आदी शासकीय प्रकल्पांसाठी आवश्यक असलेल्या भूसंपादन मोजणीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे। भूमी अभिलेख विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्यांकडे प्रशासन गांभीर्याने लक्ष देणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। भूमी अभिलेख विभागातील कर्मचाऱ्यांच्या शासन स्तरावरील एकूण 17 मागण्यांना घेऊन आता हा लढा मागण्यांची पूर्तता होईस्तव सुरूच राहणार, असा शंखनाद करीत यावेळी शरद गुलाबराव घनमोडे व विद्या तुकाराम बकाले यांनी अभी नहीं तो कभी नहीं चा सूर आळवीत राज्य सरकारचे लक्ष वेधीत त्यांनी दिली प्रतिक्रिया। आज दिनांक 18 फेब्रुवारी 2026 रोजी आम्ही भूमी अभिलेख विभागाचे विविध कार्यालयातले कर्मचारी इथे उपस्थित झालेले आहोत। या सरकाराच्या विरोधात आम्ही जो आंदोलन संप उभारलेला आहे, आमची जे राज्यस्तरीय कृती समिती आहे त्याच्या वतीने हे आम्ही आंदोलन आयोजित केलेले आहे। आमच्या विभागातील कर्मचाऱ्यांवर वेळोवेळी होणारे अन्याय हे सरकारच्या ध्यानात यावे, यापूर्वी सुद्धा आम्ही खूप सारे आंदोलन केले। मागच्या वर्षी जून महिन्यामध्ये आम्ही आंदोलन केलं, त्याचं आम्हाला फक्त आश्वासन दिलं 150 दिवसांमध्ये म्हणजे आम्ही तुम्हाला तांत्रिक वेतन देऊ, पण आजपर्यंत आम्हाला ते मिळालेलं नाही आहे। त्याच्या निषेधार्थ आणि त्याच्या व्यतिरिक्त जे मेन मुद्दे आमचे आले, आम्ही एवढे तांत्रिक बाबीचे कामं करतो, धरणापासून ते रस्त्यापासून ते एव्हरीथिंग म्हणजे जेवढे काही जनतेच्या निगडीत आमचे काम आहे, आम्ही तांत्रिक बाबीचे काम करून सुद्धा आम्हाला त्या बाबतीत वेतन मिळत नाही। म्हणून आमच्यामध्ये खूप असंतोष वाढलेला आहे। जर आमच्या मागण्या जर शासनाने जर पूर्ण केल्या नाही तर आमचा जो लढा आहे हा कायम सुरू राहील आणि जोपर्यंत शासन आम्हाला बनवला नाही किंवा आम्हाला तांत्रिक वेतन लागू करणार नाही तोपर्यंत आम्ही आता मागे हटणार नाही, असं मी महाराष्ट्राच्या तमाम भूमी अभिलेख कर्मचाऱ्याच्या वतीने आपणास सांगू इच्छितो। भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य कृती समितीच्या वतीने
तांत्रिक वेतन श्रेणीसाठी दिनांक 18/2/2026 पासून काम बंद आंदोलन आम्ही सुरू केलेले आहे. त्याचप्रमाणे दिनांक 23/2/2026 ते 27/2/2026 पासून सामूहिक रजेवर सर्व कर्मचाऱ्यांनी आम्ही जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. जर शासनाने या मागण्यांची दखल घेतली नाही तर दिनांक 2/3/2026 पासून आम्ही कायम बेमुदत संपावर जाणार आहे. आमची प्रमुख मागणी 1 ते 9 मागण्या असून त्यापैकी पहिली प्रमुख मागणी आहे तांत्रिक वेतन. समान काम समान वेतन ही आमची प्रमुख मागणी आहे.